कुंभ राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, थांबा. हा व्हिडिओ स्क्रोल करू नका, पुढे जाऊ नका, कारण येणारे 12 दिवस तुमच्या घरासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. तुमच्या घरात अचानक अशी गर्दी होऊ शकते ज्या मागचं कारण सुरुवातीला तुम्हालाही समजणार नाही. कोणीतरी अचानक येईल, एक महत्त्वाची बातमी समोर येईल आणि त्यानंतर घरातील वातावरण अक्षरशः बदलू शकतं. पण खरी धक्कादायक गोष्ट अजून बाकी आहे. या गर्दीमागे ती एक व्यक्ती असू शकते जिच्याकडून तुम्ही अजिबात अपेक्षा केली नसेल. नेमकं कोण येणार, काय घटना घडणार आणि या घटनेचा तुमच्या आयुष्यात काय परिणाम होऊ शकतो. हे 12 दिवस तुमच्या घरासाठी साधेसुधे दिवस नाही. तुमच्या घरात अचानक लोकांचे येणं जाणं वाढू शकतं. एखादी व्यक्ती अचानक तुमच्या दारात येऊ शकते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीची तुम्ही अपेक्षाच केली नव्हती तिच्यामुळे घरात मोठी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. काही कुंभ राशीच्या जातकांना याबाबत काळ आनंदाची बातमी देखील येऊ शकते, तर काहींसाठी अचानक जबाबदारी वाढण्याचा संकेत देखील मिळू शकतो. पण इथे थांबा, कारण या 12 दिवसात घडणाऱ्या घटनेमागे एक घटना अशी आहे जी तुमच्या घरातील वातावरण बदलू शकते. कदाचित घरात अचानक पाहुणे येतील, कदाचित एखाद्या व्यक्तीच्या येण्याने जुना विषय पुन्हा चर्चेत येईल, किंवा एखादी बातमी अचानक तुमच्या कुटुंबाला एकत्र आणेल. आणि म्हणूनच कुंभ राशीच्या जातकांनो, पुढील 12 दिवस कोणत्याही निर्णय घाईत घेऊ नका, कारण ज्या गोष्टीकडे तुम्ही साधा योगायोग म्हणून पाहिला त्यामागे तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संकेत दडलेला असू शकतो. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता खरी गोष्ट इथं सुरू होत आहे. तुमच्या घरात अचानक गर्दी होणार असं का म्हटलं जातं? नेमकं कोण येणार आणि ज्या येण्यामागचं कारण काय असू शकतं? पुढचे 12 दिवस तुमच्या घरातील वातावरण अचानक बदलू शकतं. एखादी व्यक्ती अचानक तुमच्या घरी येऊ शकते, एखादे नातेवाईक बऱ्याच दिवसांनी संपर्क करू शकतो, किंवा घरात एखाद्या व्यक्तीच्या संबंधित अशी बातमी समोर येऊ शकते ज्यामुळे एका मागून एक लोक तुमच्या घरी जमा होऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला वाटेल अचानक एवढे लोक काय येत आहे, पण काही वेळातच त्या गर्दीचं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना याबाबत गर्दी शुभ कार्यक्रमाची चर्चा येऊ शकते. घरातील लग्न, साखरपुडा, नोकरी, व्यवसाय किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामुळे नातेवाईक एकत्र येऊ शकतात. पण दुसरीकडे काही लोकांसाठी अचानक आलेली व्यक्ती जुना विषय पुन्हा उघडू शकतो. ज्या गोष्टीवर तुम्ही पडदा टाकला होता त्याच विषयावर घरात पुन्हा चर्चा होऊ शकते. आणि इथे तुम्हाला सर्वात जास्त सावध राहायचं आहे, कारण घरात जितकं माणसं वाढतील तितकं मन वाढतील. कोणी तुम्हाला एक सल्ला देईल, दुसरी व्यक्ती तुमच्या अगदी उलट बोलेल आणि तिसरी व्यक्ती तुमच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून कुंभ राशीच्या जातकांनो, प्रत्येकाचा ऐका, पण निर्णय स्वतःच्या बुद्धीने घ्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या काळात एखादी अशी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते जिच्याशी तुमचा पूर्ण काहीतरी संबंध असलेला आहे. कदाचित जुना मित्र, कदाचित नातेवाईक, कदाचित बऱ्याच काळापासून संपर्कात नसलेली व्यक्ती, आणि तिचं अचानक येणं तुमच्या अक्षरशः धक्का देऊ शकतं. ती व्यक्ती एखादी माहिती घेऊन येऊ शकते किंवा तिच्याकडून काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या घरातील पैशाच्या परिस्थितीत, कौटुंबिक वाद, भविष्यातील योजना आणि वैयक्तिक निर्णय व्यक्तीसमोर सांगू नका, कारण काही गोष्टी घरात 4 भिंतीच्या आतच सुरक्षित असतात. आता प्रश्न येतो, या गर्दी अनेकांची चिंता, याचं उत्तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी वेगळं असू शकतं. काहींसाठी ही गर्दी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते, तर काहींसाठी एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची सुरुवात ठरेल. या 12 दिवसात तुमच्या घरात होणारी प्रत्येक अचानक हालचाल लक्षात ठेवा, कारण एखादी छोटी घटना पुढे मोठा बदलही घडू शकतो. आणि कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुमच्या घरात अचानक पाहुणे आले, एखादी व्यक्ती अनपेक्षित दारात उभी राहिली किंवा अचानक मोठी चर्चा सुरू झाली, तर शांत राहा, निरीक्षण करा आणि कोणत्याही निर्णय घाईत घेऊ नका. कुंभ राशीच्या जातकांनो, घरात अचानक गर्दी होणार, पण या सगळ्यांची सुरुवात कोणाच्या येण्याने होऊ शकते. ही व्यक्ती अगदी अनोळखी असेल असं नाही, उलट तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती अचानक तुमच्या घरात दरवाजा ठो करू शकते. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीकडे काहीच अपेक्षा केली नाही, तर ती अचानक तुमच्या समोर येईल. चहा पाणी होईल, जुने विषय निघतील, हसणं बोलणं होईल, एक महत्त्वाचा विषय समोर येईल आणि त्या विषयावर घरातील अनेक लोक एकत्र चर्चा करू लागतील.
कुंभ राशीच्या जातकांनो, नातेसंबंध, लग्न, घरातील निर्णय, पैसा, नोकरी किंवा एखाद्या जुन्या प्रकरणाच्या संबंधित असू शकतो. म्हणूनच या क्षणी भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊ नका, कारण तुम्ही एक शब्द चुकीचा बोलला तर शांत असलेलं वातावरण एकदा बदलू शकतं. आणखीन एक संकेत लक्षात ठेवा, या काळात एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप गोड बोलून दिसली तर तिच्या बोलण्याकडे, एक कृत्याकडे लक्ष देऊ नका, कारण प्रत्येक गोड बोलणारा माणूस तुमचा हितचिंतक असेल असं नाही. गुपित जितकं कमी लोकांना माहीत तितकं तुमच्यासाठी चांगलं. कुंभ राशीच्या जातकांनो, लोकांसाठी तितकं येणं आनंदाचं कारण ठरू शकतं, तर काहींसाठी तिच्यामुळे जुना विषय कायमचा मिटवण्याची संधी मिळू शकते. घरातील असा निर्णय घेतला जाईल ज्याची परिणाम पुढच्या अनेक महिन्यात होऊ शकतो. म्हणून पुढचे 12 दिवस साधे समजू नका. तुमच्या घरात कोण येतं, कोणता विषय निघतो, कोणत्या बातम्यामुळे लोक एकत्र येतात हे बारकाईने पहा आणि लक्षात ठेवा. अचानक येणारी प्रत्येक व्यक्ती संकट घेऊन येत असेल असं नाही. कधी कधी तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात करून जाते. या गर्दीनंतर घरात पैशाच्या संबंधित कोणता अचानक बदल होऊ शकतो आणि कुठे सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे हे आपण पाहणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या मुद्द्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त सावध राहायचं आहे. पैसा. येत्या 12 दिवसात घरात अचानक लोकांची ये-जा वाढली, एखादी महत्त्वाची चर्चा सुरू झाली किंवा घरातील एखादा निर्णय समोर आला तर त्याचा संबंध पैशाशी किंवा मोठ्या खर्चाशी जोडला जाऊ शकतो. एखादं रखडलेलं पेमेंट मिळण्याची बातमी येऊ शकते. कोणाकडून जुने पैसे परत मिळू शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीला आर्थिक संधी मिळू शकते किंवा अचानक एखाद्या मोठ्या खर्चाची गरज निर्माण होऊ शकते. पण कुंभ राशीच्या जातकांनो, इथे एक मोठा धोका आहे. कोणती व्यक्ती तुमच्याकडे पैशाची मदत मागितली तर लगे होकार देऊ नका. तुम्ही माझी शेवटची आशा आहात, 2 पैसे परत देतो, फक्त तुमच्या नावावर काम करू दे, अशा बोलण्यामुळे भावनिक होऊ नका, कारण पुढचे काही दिवस तुमच्यासाठी भावनेपेक्षा शहाणपणाचा वापर करण्याचा आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, घरात अचानक गर्दी झाली, अनेक लोक एकत्र आले तर तुमच्या परिस्थितीची चर्चा त्यांच्यासमोर करू नका. तुमच्याकडे किती पैसे आहे, कुठे गुंतवणूक केली आहे, घरात कोणता मोठा व्यवहार होणार आहे याबद्दल अनावश्यक माहिती देऊ नका, कारण पैसा ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल कमी बोलणं नेहमी सुरक्षित असतं. आता काही कुंभ राशीच्या लोकांसाठी मात्र एक चांगला संकेत आहे. ज्या पैशाची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहात त्याबद्दल हालचाल होऊ शकते. रखडलेले काम पुढे जाऊ शकतं, एखादा व्यवहार पूर्ण होऊ शकतो किंवा घरातील एखाद्या व्यक्तीकडून कामातून आर्थिक फायदा होऊ शकतो. म्हणून प्रत्येक घटना नकारात्मक समजू नका. काही अचानक घडणाऱ्या गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर होऊ शकतात. जर अचानक मोठी रक्कम हातात आली तर लगेच खर्च करू नका, कारण कोणत्याही कागदपत्रावर सही करण्याआधी ती नीट तपासा, कारण पुढचे 12 दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवते, पैसा कमवण्यासाठी त्याचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. आता पुढच्या भागात आपण या विषयी बोलणार आहोत जे अचानक समोर आलं तर घरातील सगळ्यांना धक्का बसू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, आता या भविष्यातील सगळ्यात रहस्यमय भागाकडे आपण येत आहोत. येत्या 12 दिवसात तुमच्या घरात अचानक लोकांची गर्दी झाली, चर्चा सुरू झाली, अनेक लोक एकत्र आले तर त्या चर्चेमागे काही काळापासून दडलेला एखादा विषय समोर येण्याची शक्यता आहे. हे गुपित नेमकं काय असेल? प्रत्येक कुंभ राशीसाठी ते वेगळं असू शकतं. काहींसाठी एखाद्या व्यक्तीने लपवलेला निर्णय असू शकतो, काहींसाठी जुन्या नात्याच्या संबंधित माहिती मिळू शकते, काहींच्या घरात पैशाच्या संबंधित गोष्टी उघड होऊ शकते, तर काहींसाठी बऱ्याच काळापासून न बोललेले कौटुंबिक विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतात. आणि जेव्हा हा विषय समोर येईल तेव्हा सुरुवातीला तुम्हाला धक्का बसू शकतो. पण कुंभ राशीच्या जातकांनो, घाबरू नका, कारण सत्य समोर येणं म्हणजे नेहमी संकट असतं असं नाही. कधी कधी एखादं गुपित समोर आल्यानंतर गैरसमज कायमचा दूर होतो. ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात शंका होती तिचं खरं म्हणणं समजून घ्या, आणि या विषयावर घरात अनेक दिवसापासून चर्चा होत नव्हती त्यावर शेवटी निर्णय होऊ शकतो. पण या सगळ्यात तुमची एक मोठी परीक्षा असेल. तुम्ही शांत राहता का? कारण कोणी एखादी गोष्ट सांगितली की तुम्ही लगे रागवला तर परिस्थिती बिघडू शकते. म्हणून आधी पूर्ण सत्य ऐका, दुसऱ्या व्यक्तीचं म्हणणं समजून घ्या आणि मग निष्कर्ष काढा. आता एक वेगळी शक्यता, तुमच्या घरात एखादी व्यक्ती अशी येऊ शकते जिच्याशी तुमचा पूर्व गैरसमज झाला आहे. कदाचित ती व्यक्ती स्वतःहून संवाद करू शकते, कदाचित एखाद्या जुन्या विषयाबद्दल स्पष्टीकरण देऊ शकते, आणि तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीला तुम्ही इतके दिवस मोठे संकट समजत होता त्याच्या मागचं सत्य काहीतरी वेगळं आहे. म्हणून या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा,
अफवावर विश्वास ठेवू नका. कोणी काही सांगितलं म्हणून खरं मानू नका. पुरावा नसताना कोणावर आरोप करू नका आणि घरातील संवेदनशील गोष्टी बाहेरच्या लोकांमध्ये चर्चा करू नका. कारण घरात गर्दी वाढली की बोलणारेही वाढतात आणि बोलणारे वाढले की गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. कुंभ राशीच्या जातकांनो, येत्या 12 दिवसात एक सत्य तुमच्यासमोर येऊ शकतं आणि त्या सत्यामुळे तुमचा एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. पण यासोबत एक चांगली शक्यताही देखील आहे. जुना गैरसमज मिटू शकतो, नात्यात संवाद परत येऊ शकतो आणि घरात पुन्हा शांतता निर्माण होऊ शकते. म्हणून सत्य समोर आलं की त्याला घाबरू नका, त्याचा सन्मान करा, शांतपणे विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. कारण येत्या संपूर्ण 12 दिवसात प्रवासात सर्वात मोठा बदल कदाचित गर्दीमुळे नाही तर समोर तुम्हाला येणाऱ्या एका स्त्रीमुळे होऊ शकतो. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. या सगळ्या घटनेनंतर कुंभ राशीच्या घरात शेवटी आनंदाची बातमी येणार आहे. कोणत्या क्षेत्रात मोठी बदल होऊ शकतो आणि शेवटचे दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे हे आपण आता शेवटच्या भागात पाहणार आहोत. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता आपण या संपूर्ण भविष्यवाणीच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. गेल्या भागामध्ये आपण पाहिलं, घरात अचानक गर्दी होऊ शकते, अचानक कोणीतरी व्यक्ती येऊ शकते, पैशाबाबत पुढे सावध राहायचं आणि घरातील एखादा जुना विषय पुन्हा समोर कसा येऊ शकतो. पण या सगळ्यानंतर शेवटी तुमच्या घरात काय वातावरण निर्माण होणार आहे. कुंभ राशीच्या काही लोकांसाठी पुढचे 12 दिवस एखाद्या महत्त्वाच्या बातमीची सुरुवात ठरू शकतात. ज्या कामाची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहात, ज्याबद्दल हालचाल सुरू होऊ शकते. घरातील एखाद्या व्यक्तीवर नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात बदलाची बातमी मिळू शकते. काही जणांच्या घरात शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते आणि म्हणूनच घरात अचानक लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. आनंदाच्या प्रसंगाशी जोडलेली जाऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला लागू होईल असं नाही. ज्योतिष संकेत आणि मार्गदर्शन आणि मनोरंजनाच्या दृष्टीने तुमच्या प्रत्येक आयुष्यात कोणते ना कोणते निर्णय घेताना परिस्थितीचा विचार करा. आता या 12 दिवसात सर्वात महत्त्वाचा संदेश, घाई करू नका. एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात आली तर तिचं बोलणं ऐका. एखादी बातमी अचानक मिळाली तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. घरात चर्चा झाली तर रागाने निर्णय घेऊ नका आणि पैशाचा विषय आला तर कागदपत्र आणि व्यवहार नीट तपासा. कारण शांतपणे घेतलेला निर्णय तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, कधी कधी आयुष्यात मोठा बदल एखाद्या मोठ्या आवाजाने होत नाही तर तो एका छोट्या फोनने सुरू होतो. एक अनपेक्षित भेट सुरू होते, एखाद्या पाहुण्याच्या आगमनाने सुरू होते किंवा घरात झालेल्या एका छोट्या चर्चेत सुरू होते. म्हणूनच पुढचे 12 दिवस निरीक्षणाने ठेवा आणि कोण येतं, काय बातमी येते, कशाची चर्चा होते आणि कोणता जुना विषय पुन्हा समोर येतो याकडे लक्ष द्या. आणि जर या काळात तुमच्या घरात अचानक गर्दी झाली तर लगेच घाबरू नका. कदाचित 2 गर्दीतून एखादी चांगली बातमी तुमच्या दारात आली असेल तर शेवट एकच सांगते, भीती नको, सावधानपणा हवा. नकारात्मक विचारामध्ये अडकू नका. तुमच्या कुटुंबातील लोकांच्या प्रेमाने बोला, घरात शांतता ठेवा आणि कोणत्याही अफवेला सत्य समजू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात समाधान, प्रगती, घरात आनंद नांदो ही शुभेच्छा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, हर हर महादेव नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीला नक्की शेअर करा. मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपल्याला असे अचूक रहस्य भविष्याच्या व्हिडिओचे अपडेट्स, न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करून, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, नेक्स्ट व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त खा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाय.